देशभरात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली। तोच हा दिवस। त्यानिमित्तानेच आज धुळे शहरात विविध दलित संघटना, शासकीय कार्यालय या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचे औचित्य साधत आज RPI आठवले गटातर्फे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पूर्णाकृती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व यावेळेस संविधान प्रतिज्ञा देखील घेण्यात आली। तसेच धुळे शहरातील जिल्हा परिषद आवारात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली। धुळे शहरातील बस स्टँड जवळ असलेल्या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून RPI गटातर्फे अभिवादन करण्यात आले। यावेळेस वाल्मिक अण्णा दामोदर, शशी अण्णा वाघ, राजू भाऊ सिरसाट, मणिबाबा खैरनार, राज चव्हाण, सागर दिवरे, शंकर खरात, आबा खंडारे, प्रेमान्ना आहिरे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। तसेच सरसंघाचे सर्व पदाधिकारी देखील संघाचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद आवारात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून CO गंगा कार्यकारी अधिकारी AJ तडवी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी खोपकर साहेब, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माडोदे तसेच सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी या अभिवादन प्रसंगी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। संविधान दिनाचा भारतीय राज्यघटनेचा भारतीय राज्यघटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। भारताचे
धर्मनिरपेक्ष विकास, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत